सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। मीच्या वादात सापडलेला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सोमवारी चर्चा करून निर्णय घेणार। अजित पवारांचं मोठं वक्तव्य, प्रत्येक मंत्र्याने भान ठेवून वागलं पाहिजे असाही सल्ला। दंड गोळीबार प्रकरणात गरज असल्यास मकोका लावा आणि राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना। सांगलीत कंत्राटदारांच्या आत्महत्येनंतर जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या थकबाकीचा मुद्दा ऐरणीवर, सरकारकडे थकले 35,000 कोटी, लाडकी बहीण योजनेचा परिणाम। एकनाथ खडसे आणि महाजनांमधला वाद पेटला, प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचे फोटो महाजनांकडून शेअर, गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या, एकेरी उल्लेख करत खोचक सवाल। मराठी लोकांना पटक मारण्याची धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका, संसद भवनात काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा दुबे घेराव, रुद्रावताराला घाबरून दुबेंनी काढला पळ। निवडणूक आयोगाची चोरी पकडली आहे, पाठपुरावा करतच राहू, खासदार राहुल गांधींचा पुन्हा इशारा, कर्नाटकात एकाच जागेवर आयोगाने चोरी होऊ दिल्याचा आरोप। सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत 3 तास बैठक, दिल्लीतील हरियाणा भवनात 70 धर्मगुरू आणि विचारवंतांस मोहन भागवतांची चर्चा। 2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय, 4 जिल्ह्यातल्या 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले, चंद्रकांत पाटलांसह मंत्री आमदारांच्या संस्थांचा समावेश। 6 फुटांवरील गणेश मूर्तींचं नदी समुद्रात विसर्जन करायला हायकोर्टाची परवानगी, गणेश मंडळांना मोठा दिलासा, 6 फुटापर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करण्याचे आदेश। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार संपन्न, भारताच्या 99% निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही, तर मोबाईल, लॅपटॉप, शूज अशा अनेक गोष्टी स्वस्त होणार। ऋषभ पंत दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर, काल पायाला जखम झाल्यानंतर 6 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।